तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल। वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री। आणि आज आहे परत सुट्टीचा दिवस आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल की हे जे माझं मागचं गार्डन आहे ते आम्ही इथं नव्हतो, दीड महिना इथं नव्हतो जवळपास। तर सगळं बघा कसं झालेलं आहे। तर हे सगळं मला वॉशरने सगळं वॉश करावं लागेल आणि मग ती क्लीन होईल सगळं, कारण सगळी ग्रीन ग्रीन झालेली आहे टाइल्स। आणि गवत पण बघत असाल ना, तर जी झाडं लावली होती आईने ती झाडे सगळी आता काही काही छान मस्त फुललेली आहेत फुलं, पण काही काही राहिली आहेत आणि काही काही मेली आहेत। म्हणजे पाऊस आणि इथं स्नो पण झाला होता आम्ही जेव्हा इथं नव्हतो, त्यामुळे थोडंसं आणि विंटरमध्ये असंच गार्डनचा असाच व्ह्यू येतो। झाड आपण जशी म्हणजे ट्रिमिंग करतो ना विंटरमध्ये, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जसं आपण गार्डन सोडतो ना ते तसंच राहतं, गवत वाढत पण नाही आणि त्याला आपल्याला मग ट्रिमिंग पण नाही करावी लागत। तर ती एक चांगली गोष्ट आहे। पण मग असं आहे की आपल्याला यूज नाही करता येत गार्डन जेव्हा छान, जसं की काल ना खूप छान ऊन पडलं होतं, थंडी होती, पण बाहेर जाऊन थोडंसं मी म्हणजे गेले तरी ॲटलिस्ट मी बाहेर, नाही तर मी बाहेरच जात नव्हते, म्हणून मग बाहेर जाऊन जरा चेअर टाकून बसले। तिथं टेबल वगैरे आणि आतमध्ये शेड आहे, तर शेडमध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे, सगळं चेअर्स वगैरे, तर तिथून मग काढल्या। आणि काल मी दुपारी मस्त सनबाथ घेत बसले होते। सनी वेदर होतं, थोडंसं थंडी होती पण जॅकेट वगैरे घालून मस्त उन्हात बसले होते। तर आज मी जसं म्हणाले सुट्टीचा दिवस आहे, तर खूप सारी कामं आहेत मला क्लीनिंग करायचं आहे, डिश वॉशर लोड करायचं आहे, त्यानंतर वॉशिंग मशीन लोड करेल आणि मग परत ड्रायर पण लोड करेल। तर अशी भरपूर कामं लाईनअप असतात माझे आणि तेच कामं सुरू करते मी विकेंड झाला का आणि लगेच शॉपिंगला। तर मी आज सकाळी, आता दुपारची वेळ आहे, तर सकाळी मी ही कामं करत होती थोडी थोडी जसं जसं जमलं तसं, आणि आता मी बाहेर निघाले थोडी शॉपिंगला। आणि ऍक्च्युली आमची एक फ्रेंड आहे, तर तिने इन्व्हिटेशन दिलंय तिच्या घरी बोलवलेलं आहे, तर तिच्या घरी जायचंय। तर तिच्या घरी जाण्यासाठी पण काही वस्तू घेऊन जायच्या आणि काही तिने सांगितल्या आणि तिला पण काही वस्तू न्यायच्या आहेत, तर मी ती पण शॉपिंग करायला जाते आणि घरातल्या 1-2 गोष्टी आणायच्या आहेत त्याही। आणि उद्या मी ग्रोसरी शॉपिंग करेल, जी वीकली असेल, वीकली जी मी नेहमी ग्रोसरी शॉपिंग करते ती नेहमी, तर ती उद्या करेल। पण आता ज्या मला इम्पॉर्टंट गोष्टी त्या मी घेऊन येते। आणि दरवेळीची शॉपिंग असते, नेहमीच आहे ते छोट्या नेहमीच्या लागणाऱ्या गोष्टी, ते म्हणून मी काही एवढं शूट करत नाही। बट रेग्युलर जर ग्रोसरी शॉपिंग वगैरे असेल तर मग मी ते जास्त काही करत नाही शूट। माझं आवरून झालेलं आहे सगळं, जेवण वगैरे झालं दुपारचं, थोडा आराम केला, काही जी कामं होती ती सुरू पण केली होती। सकाळची लॉन्ड्री एक लोड झाला आणि ड्रायर पण सुरू आहे आता, तर ड्राय होतील कपडे आणि मग मी लगेच फोल्ड वगैरे करून ठेवेल। तोपर्यंत मी बाहेर जाऊन येते आणि ज्या मला वस्तू न्यायच्या आहेत सोबत त्या मी घेऊन येते। तर मी एक वेळा बाहेरचा व्ह्यू दाखवते इथूनच। तर बघत असाल आता दिसतंय की सगळ्या टाईल्स ना एक वेळा वॉश कराव्या लागतील प्रॉपर, पण आता जरा यूज नाही होते त्यामुळे, आणि पाऊस पण खूप आहे, थंडी असते, त्यामुळे परत असंच होईल, म्हणून मी आता लगेच करत नाही आहे, थोडा वेळ घेईल आणि मग थोडंसं वेदर इम्प्रूव्ह व्हायला लागलं ना की मग ते करेल। आणि इथे जर बघत असाल तर हे आईने सगळी झाडं लावलेली होती, तर हे सगळ्या, तर हे आहेत अजून। आणि इथे जे हे ॲलोवेराचं होतं ते जगलं नाही आहे, मे बी स्नो आणि पाऊस जास्त झाला तर त्यामुळे गेलं, पण जशी आपण एक ग्रास सोडून गेलो तर ती तशीच आहे, जास्त वाढली नाही आहे आणि वीड पण आलेलं आहे तिथे। तर हे सगळं ट्रिमिंग एक वेळा जरा वेदर इम्प्रूव्ह झालं की ते सगळं करणार, सगळी क्लिनिंग। आणि इथे शेडमध्ये सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आतमध्ये, जसे की चेअर्स वगैरे, लाईटिंग, सगळ्या गोष्टी ज्या स्टफ आहेत ज्या लागणार नाही आहेत त्या आम्ही सगळ्या तिथं आतमध्ये टाकून गेलो होतो आणि जाताना सगळं असंच पॅक वगैरे केलं होतं। तर इथं आता हे सगळं खूप मोठं टास्क आहे हा एक, की सगळं क्लीन करायचं। जेव्हा लगेच वेदर इम्प्रूव्ह झालं आणि यूजमध्ये येईल मग गार्डन, मग फिरता पण येईल, आता इथे मस्त एक्सरसाइज पण करता येईल आणि मग सगळं क्लिनिंग वगैरे करून झालं की मग मी परत एक वेळा दाखवेल एका व्हिडिओमध्ये। आता मी निघते आणि दुपारची वेळ आहे, पण वेदर बघा कसं दिसतंय, म्हणजे पूर्ण क्लाउडी आहे, त्यामुळे पूर्ण असं जे वातावरण दिसते ते अगदी काळोख काळोख वाटते। तर आता निघते मी, तर आता थोडं शॉपिंगला निघते। युकेचं वेदर आहे ना डिसेंबरपर्यंत तरी एक वेळा थंडी ओके असते, पण जानेवारी फेब्रुवारी मध्ये अगदीच थंडी पण जास्त असते आणि वेदर पण असं ना पाऊस आणि क्लाउडी
पूर्ण वेळ असा असतो, त्यामुळे खूप असं डिप्रेस्ड वेदर असं म्हणू शकते मी. आणि डिप्रेस्ड वेदर असतं पूर्ण जानेवारी फेब्रुवारी. डिसेंबरमध्ये तरी एक वेळा ते क्रिसमस असतं म्हणून ती एक्साइटमेंट असते, पण अदरवाईज जानेवारी फेब्रुवारीमध्ये खूप जास्त थंडी वाढते. आणि बऱ्याचशा साईडला UK तिथं स्नो होत असतो. आता इथं सिटी एरिया आहे किंवा हा अगदीच हिल स्टेशन वगैरे नाही आहे, त्यामुळे इथे नेहमी स्नो नाही होत. अदर पार्ट ऑफ UK जर बघितलं ना की स्कॉटलँड वगैरे किंवा आउटस्कट एरियामध्ये गेलो ना की तिथे स्नो होत असतो आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असतो तो. आणि बऱ्याच वेळ तर ना मार्चमध्ये पण असतो. आणि मग नंतर मार्च नंतर एप्रिल मे मध्ये स्प्रिंग जेव्हा सुरू होतो ना तेव्हा वेदर थोडं इम्प्रूव्ह होतं. पण असं वेदर असल्यामुळे ना बाहेर जाण्याची इच्छा होत नाही किंवा काही करायची पण इच्छा होत नाही. पण ॲक्च्युली स्वतःला असं सेल्फ ड्रिव्हन ठेवायला पाहिजे आणि बाहेर वॉकिंगला म्हणा, एक्सरसाइजला म्हणा किंवा शॉपिंगला असं जायला पाहिजे, तरच एक्साइटमेंट वाटते. थंडीमुळे नेहमीच प्रश्न असतो कुठे जाणार, कसं जाणार, अरे नाही त्यापेक्षा घरचं करते किंवा झोपूनच राहते, थंडी वाजते घरी आपण. आणि कसं ना घरी हीटर वगैरे असतात त्यामुळे कोझी वाटतं, तर ते बाहेर निघण्याचा असा विचारच येत नाही. पण जर बाहेर निघालो नाही ना ते एक छान फ्रेशनेस येतच नाही. नाहीतर मग असं वाटतं अरे काय आहे. पण त्यानंतर जेव्हा विंटर जातो आणि स्प्रिंग सुरू होतं आणि त्यानंतर समर ची वाईब येते ना, त्यावेळी असं वाटतं की अरे UK सारखी दुसरी कंट्रीज नाहीये समरमध्ये. आणि समर असेल तर खरंच असं वाटतं की अरे जगाच्या पाठीवर UK सगळ्यात छान. प्रत्येक कंट्रीचं म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीचे दोन साईड असतात आणि ते सायकल पण असतं. कधी छान वाटतं, कधी थोडं डिप्रेस वाटतं. आणि चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येक कंट्रीच्या किंवा प्रत्येक गोष्टीच्या असतात. तर हे असं UKचं आहे की वेदरमध्ये जसं विंटर आला की त्यावेळी डिप्रेस्ड वाटतं थोडं. पण अदर दॅन दॅट ओके. मी जवळच आले. इथे ना शॉपिंग सेंटर आहे घराच्या पाठीमागेच आहे. फक्त एवढं आहे की फिरून यावं लागतं कारण राऊंड अबाउट्स आहे आणि डायरेक्ट आपण त्या साईडला जाऊ नाही शकत, त्यामुळे U-टर्न घेऊन यावं लागतं. तर हार्डली जर ऑन फूट गेलं ना, कारण जेव्हा आई वगैरे होते ना इथं तर त्या वॉकला इथपर्यंत यायच्या, तर ते 10 मिनिटात पोचायच्या इथे. तर म्हणजे पायी जर आलं तर 10 मिनिटाचा रस्ता आहे शॉपिंग सेंटरला. आणि इथले शॉप्स ना खूप लेटपर्यंत ओपन असतात, कारण UK जनरली बऱ्याचशा टाउनमध्ये आणि सिटीजमध्ये जास्त वेळ शॉप्स ओपन नाही राहत, म्हणजे रात्रीपर्यंत. पण इथे ना बरेचसे शॉप्स 8पर्यंत राहतात. आणि जी एक ग्रोसरी शॉप आहे टेस्को म्हणून, टेस्को एक सुपर मार्केट आहे आणि ते इथे एक चांगली गोष्ट ही आहे की ती 12पर्यंत रात्री म्हणजे मिडनाईटपर्यंत ओपन असतं. त्यामुळे कधीही काही इमर्जन्सी आली तर काही वाटत नाही. आणि तिथेच मॅकडी आहे जे की 24 आवर्स आहे, म्हणजे कधीही वाटलं ना तर असं होत नाही की अरे खायचं आहे किंवा कुठे जायचं. आणि ऐन वेळा घरात अगदी जसं की मी येताना दाखवलं होतं इंडियावरून UKला जेव्हा येत होतं तेव्हा दाखवलं होतं की आम्ही रात्री पोहोचलो होतो. खूप फॉर्च्युनेटली ते शॉप म्हणजे टेस्को जे आहे ते ओपन असतं, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली तिथे शॉपिंगला गेलो, ग्रोसरी शॉपिंगला. म्हणजे वेदर डिफरन्स एवढं असतं ना तर ते एक मनात असतं की लगेच बाहेर नको निघायला, कारण आपल्याला सडन चेंज जो असतो तो लगेच मांडवेल की नाही मांडवेल, म्हणून ती एक थोडी प्रिकॉशनरी बेसिसवर आम्ही विचार केला होता की सगळं पॅक आहोत ऑलरेडी, एअरपोर्टवरून आलेलो आहे तर मग आपण जाऊयात. तर मग आपण इकडूनच शॉपिंगला जाऊयात असं म्हणून. तर आता मी फिरून आले आणि इथे शॉपमध्ये आलेले. मला टेस्कोला पण जायचंच आहे ॲक्च्युली, पण आता पहिल्यांदा मी दुसऱ्या शॉपमध्ये, त्यानंतर मला ना बूट्समध्ये पण जायचं आहे, कारण तिथे थोड्याशा माझ्या नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत मेकअप रिलेटेड त्या जरा घ्यायच्या आहेत. कारण इंडियावरून आल्यापासून मी गेलेच नाही आहे आणि ज्याही गोष्टी माझ्या संपल्या तर त्याही घ्यायच्या आहेत. बूट्स आहे ना ही फार्मसी पण आहे, तर ते एक चांगलं आहे की, आणि ती ओपन पण असते लेटपर्यंत, त्यामुळे काही घ्यायचं वगैरे पण असेल ना तर असं लगेच ऑफिसमधून आल्यावर पण मला लगेच जाता येतं आणि तिथून मला शॉपिंग करता येतं. तर मी जनरली काय करते, जर मला काही वस्तू घ्यायच्या नसेल ना तर ऑफिसमधून निघते आणि डायरेक्ट ह्या लेजर सेंटरला येते, म्हणजे तिथेच मला सगळ्या गोष्टी मिळून जातात. म्हणजे ती ग्रोसरी असो किंवा मग कुठली अदर शॉपिंग असो किंवा मेकअपच्या गोष्टी असं सगळ्या गोष्टी मिळतात. तिथेच फर्निचर शॉप्स आहेत, त्यामुळे मी सगळं तिथेच करून घेते आणि वाटलंच तर मग मी बाहेर जाते काडीतला वगैरे. शॉपिंगचं काही शूट नाही केलं, सगळं बूटमध्ये ठेवलं मी. आता कोणीतरी ट्रॉली समोरच लावली आहे.
आणि मग सरळ आता घरी जाते, कारण अतुल माझ्यासोबत नाहीये. सो अतुलला पिक करते. आम्ही गेट टुगेदर करतोय आणि आम्ही बरीच लोक आहोत तिथे. तर मग मी विचार केला तर खाण्याचं नेऊया, परत एकावरच लोड नको. तर मग मी इथून चिकन वगैरे घेऊन जाणार आहे. ते पेपेस चिकन म्हणून आहे, जे की तिला आवडतं ॲक्च्युली. ती लास्ट टाईम माझ्याकडे आली होती तेव्हा मी तिला हेच मागवलं होतं आणि तिला ते खूप आवडतं. म्हणजे तिच्या घराकडे ते मिळत नाही म्हणून ती म्हटली येताना घेऊन ये. सो मी ती घेणार आहे, म्हणजे टेक अवेच घेईल. तर रात्री खूप लेट होईल यायला, त्यामुळे मग मी विचार करते की कसं शूट करणार. कारण परत माझ्याकडे असेल ना तर मी शूट करते सगळ्या गोष्टी, कारण मला माहीत असतं की आपल्याकडे आलेत सगळे फ्रेंड्स, तर त्यांना मी आधीच विचारून घेते की व्हिडिओ केलेला तुम्हाला चालेल का वगैरे. तर काय ना, मी आता राऊंड अबाउटला आहे. तर राऊंड अबाउटला असं होतं की लक्ष द्यावंच लागतं. हां, तर मी असं म्हणत होते की माझ्याकडे आलेत ना सगळे, की माझ्या घरी आलेत सगळे फ्रेंड्स, तर मग मी शूट करू शकते सगळे. पण तेच आपण जर आपल्या दुसऱ्या फ्रेंड्सकडे जात असेल तर मग त्यांचं घर कॅप्चर करायचं की नाही कॅमेरात, किंवा त्यांना कॅप्चर करायचं की, आणि प्रत्येकजण कॅमेरासमोर कम्फर्टेबल नसतं. त्यामुळे मग मी जनरली अवॉइड करते त्यांचं कॅप्चर करायला. थोडंफार करते मी कॅमेरामध्ये कॅप्चर, ते पण मी कन्सेंट घेते म्हणजे चालेल का असं वगैरे. पण सगळंच नाही करू शकत, कारण ते ऑडही वाटतं आणि त्यांची प्रत्येकाची एक प्रायव्हसी असते. पण सगळेच ओके नसतात की अरे घर दाखवायला किंवा पर्सनल लाईफ दाखवायला, पर्सनल गोष्टी शेअर करायला. तर मग ते योग्य नाही वाटत सगळं कॅप्चर करायला. काही गोष्टी करू शकतो जे मेन हायलाईट्स असतात वगैरे वगैरे. कसे सगळे फ्रेंड्स आल्यावर ना ते गप्पा आणि भरपूर दिवसानंतर भेटतो, तर खाणं पिणं त्यात जातं. आणि बऱ्याच वेळेस ना खरंच मी म्हणजे सगळं कॅप्चर करायला विसरते, की लगेच मोबाईल काढायचा आणि हे घ्यायची शूटिंग. आणि कधी कधी असं तर घेतलेलं असतं, मग त्यावेळी कसं असतं की आपण मूड लाईट प्रमाणे असतो, सगळे घरातले लाईट्स मूड लाईट प्रमाणे केलेले असतात, तर ते थोडे डार्क असतात व्हिडिओ. तर ते सगळेच मला टाकता नाही येत व्हिडिओमध्ये. तर घरी पोहोचले मी, समोर मला घर दिसतंय. आले मी आता इथे, जस्ट बाहेरच पार्क करते, मध्ये काही नेत नाही कारण लगेच निघायचं आहे. चला पुढचा प्रवास दाखवते. तर आता इथे निघाले आणि संध्याकाळची वेळ आहे, पूर्ण क्लाउडी आणि आता अंधार होईल. मी इथे आलेच आहे आणि आता इथे पुढे ऑर्डर देते. आताच मी इथे ऑर्डर दिलेलं आहे आणि ही जी ऑर्डर आहे ती मी दिलेली आहे. हे त्यांचे मेन्यू कार्ड आहे. 4 होल चिकन्स ऑर्डर केलेले आहेत आणि इथे ना हे सगळे फ्लेवर्स आहेत. तर लेमन हर्ब हॉट, माइल्ड हॉट, एक्स्ट्रा हॉट आणि एक्स्ट्रीम. तर मी दरवेळी हॉट घेते आणि त्यात लेमन हर्ब मिक्स करते, त्यामुळे ते छान असं माइल्ड पण लागतं आणि लेमन हर्बचं मॅरिनेशन छान होतं. हे होल चिकन ऑर्डर केलेले. पार्टी वगैरे असेल तर मी जनरली हेच ऑर्डर करते, होल चिकन. ही जी माझी फ्रेंड आहे ती आम्ही ऑफिसमध्ये सोबत असतो आणि त्यानंतर मग चांगली फ्रेंडशिप झाली. तर तिला मी मागे पेपर चिकनचं सांगितलं, तर ती जेव्हा माझ्याकडे आली त्यावेळेस ती स्वतःच म्हटली की तू काही बनवू नको, पण ते तू एवढं सांगितलं पेपर चिकनचं तर ते ऑर्डर कर. आणि हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण जस्ट मला आवडलं म्हणून मी शेअर करते. तर तिने ते खाल्लं आणि तिलाही खूप आवडलं. तर ह्यावेळेस ती स्वतःच म्हटली की येताना ते घेऊन ये, तर आपला तो स्नॅक्स आयटम एक होऊन जाईल. आणि ती काहीतरी मील बनवणारच आहे. तर आता डिनर टाईम होईल आणि डिनर टाईमनेच सगळं होईल, म्हणजे स्नॅक्स आणि डिनर छान होईल. आणि मग आता त्यांनी 20 मिनटं सांगितलं, ते म्हटले फ्रेश बनवून देतो. तर मला वेट करावं लागेल आणि त्यानंतर मग पुढे जाणार तिच्याकडे पोचू 6:45-7पर्यंत. आणि मग मी तुम्हाला दाखवेल रस्त्यातला प्रवास. पण आता ऑलरेडी अंधार झालेला आहे खूप. मी बाहेरचं दाखवते. बाहेर तुम्हाला दिसत असेल तिथं कार पार्क केलेली आहे समोर आणि बाहेर अंधार झाला आहे, तर मला जास्त शूट घेता येणार नाही. जेव्हा कारमध्ये हे नेणार ना गरम गरम, तर पूर्ण कारमध्ये तोच असेल. तर विचार करते कुठे ठेवू, बूटमध्ये ठेवू की फ्रंटला. तेच मला विचारत होते की पार्टी आहे काय एवढं, जेव्हा आम्ही 4 चिकन्स ऑर्डर केले, कारण होल 4 चिकन म्हणजे खूप झालं. तरी आम्ही असं विचार केला की कमी नको पडायला, म्हणून मग जास्त नेते. तिने मला फोन करून सांगितलं की कमी नको पडायला, सो जास्तच आण. म्हणून मग मी विचार केला की चला 4 ऑर्डर्स करते. तर जनरली मी पेपीस चिकन का प्रिफर करते त्यामागे एक रिझन आहे, कारण इथे ना फ्लेम ग्रिल्ड चिकन मिळतं
आणि पेरी पेरी चिकन आहे. पेरी पेरी चिकन म्हणजे थोडीशी छान त्याची एक टेस्ट वेगळी असते आणि तुम्हाला फ्लेवर सिलेक्ट करता येतात की लायमन, हर्ब अँड प्लस किती हॉट पाहिजे. ती एक चांगली गोष्ट आहे. पण त्यापेक्षा चांगली गोष्ट हेच आहे की फ्लेम ग्रिल्ड चिकन मिळतं, त्यामुळे हे फ्राईड वगैरे नाही आहे आणि कुठली कोटिंग पण त्याला नसते. तर ते मला एक आवडतं की एक हेल्दी ऑप्शन आहे. जर बाहेरचं खायचं असेल तर मी जनरली हे असं प्रेफर करते की चिकन पण खाल्लं जातं, हेल्दी पण आहे आणि ऑइली वगैरे मग फ्राईड नाही खाल्लं जातं. मग मी जनरली हे प्रेफर करते. आणि मी इथं इतक्या वेळेस येते ना, तर ते मला आता ओळखायला लागलेले आहे. तर बऱ्याच वेळेस ते मला म्हणतात की वेट करा, मी तुम्हाला फ्रेश बनवून देतो आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर देऊ का हेच, म्हणून मला विचारतात पण दाखवतात पण ते की हे देऊ का. तर आता पण ते तेच म्हटले की थोडा वेट करा, जास्त वेळ नाही तर मग आहे रेडी ते देऊ का, पण त्यापेक्षा मी तुम्हाला फ्रेश करून देतो. जर तुमची पार्टीचे म्हटल्यावर सगळेच बाहेरचे, मला विचारलं पण की बाहेरून येणार आहेत का लोक वगैरे. मी म्हटलं हो, तर ते म्हटले मग नाही सगळेच येणार आहे आणि नेहमीचं तू आहेस म्हणून, तर मग तू तर व्यवस्थितच ट्रीट करायला पाहिजे आणि त्यांना पण आपल्या शॉपचं कळायला पाहिजे. म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे, मी थांबते आणि मग घेऊन जाते. तर असं हे रेस्टॉरंट आहे, इथं आपण येऊन बसून खाऊ पण शकतो. तर ही माझी ऑर्डर आलेली आहे आणि मी इथे ऑर्डर घेते आणि आता निघाले मी. आणि जसं मी सांगितलं की ते पार्सल मी कारमध्ये ठेवलं की पूर्ण वास येईल त्याचा, आणि तसं झालं आहे. पूर्ण कारमध्ये चिकनचाच वास येतोय जो की एकदम छान वाटतोय. पण मग त्या वासामुळे मग आता असं वाटेल की कधी खाणार. चांगली गोष्ट अशी आहे की मी निघण्याच्या आधीच खाल्लं होतं, त्यामुळे मला असं अगदीच भूक नाही लागली नाही तर खरंच खाल्लं असतं मी. आता आम्ही पोचलेलो आहे आता आणि हे मी गिफ्ट घेतलं होतं तिच्यासाठी आणि पार्सल. तर आता तिच्या घरी जातोय. अंधार आहे तर अंधारात दिसत नसेल, पण इथे जस्ट कार पार्क केली आणि तिचं घर मागे. नोजीच आहे. तर इथं आम्ही सगळ्या जमलेलो आहोत आणि मॅड सारखं पूर्ण रात्रभर. आता रात्रीचे किती वाजले ग? 11:30 वाजले. तरी बघा हे काय करतात. तर आम्ही असं एन्जॉय करतोय विदाउट म्युझिक यांचं चाललेलं आहे डान्स. माझ्या मुलावर डान्स करता येते एवढं आम्ही क्रेझी झालोय आम्ही. आणि सगळ्यांचे पार्टनर बाहेर गेलेले आहेत कारण आम्ही एवढं त्यांना वैताग देतो तर आम्हाला वैतागून गेलेले आहेत बाहेर सोडून. सोडून दिलंय आम्हाला, नको वाटते सोडून दिलंय. आणि आम्ही इथं मस्त मज्जा गंमत करतोय. ही पुनीता, हॅलो पुनीता. सायली, हाय सायली. आणि ती प्रज्ञा. बिर्याणी. जेवण एवढं झालेलं आहे ना, मी मगाशी जसं सांगितलं की मी पेपे चिकन मधून चिकन घेतलं होतं, तर इतकं झालं की प्रज्ञाची एवढी डिलिशियस बिर्याणी खायला तर जागाच नाही. आता आम्हाला सेकंड राऊंड करावा लागतोय जेवणासाठी. तर आता परत टेबल क्लीन केला जातोय, तर पुढचा आमचा एक राऊंड होईल अजून जेवणाचा. आणि त्यानंतर मग मी घरी जाणार आहे या साफसफाई करायला. साफसफाई चालली आहे, क्लिनिंग चालली आहे. आणि आधिराला इंट्रोड्यूस करायचं राहिलं. ही आधिरा आहे की मोबाईल सरळ तर ही आधिरा आहे आणि मस्त मोबाईल तिचा खेळते. आणि हे सगळे आणि हे सगळे मस्त आता साफसफाई करून पुढचा राऊंड देणार आहे आम्हाला जेवणाचा. बघितलं का आम्हाला, आम्ही कष्ट केलेली संघटना. कष्ट करा कष्टाचे फळ मिळतील लवकर तुम्हाला. हो, कष्टाचे फळ बिर्याणी असणार आहे. हो, मटन बिर्याणी कष्ट करून बनवली आहे. कष्टाचे फळ मटन बिर्याणी. ज्याला शिजायला लागले 4 हॅलो परत एक वेळा. तर आता रात्र खूप झाली, म्हणजे आता पहाट होण्याची वेळ आलेली आहे. तर मी निघालेले माझ्या मैत्रिणीकडून परत घरी. आणि वाजलेले जेव्हा मी निघाले तेव्हा 2:15 झाले होते. आता 2:45 झालेले घरी पोहोचेपर्यंत. आता घराजवळच पोहोचणार आहे, 10 मिनिटाचा रस्ता अजून बाकी आहे. तर आम्हाला मुक्काम नव्हता करायचा कारण मला उद्याची परत सगळी कामं होती. उद्या ती महत्त्वाची एक अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे मग त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की चला घरी जाऊया.
बाकीच्या फॅमिलीज थांबलेल्या आहेत तिथे, ज्या ज्या माझ्या बाकीच्या मैत्रिणी होत्या दोघींची फॅमिली तिथं थांबलेली आहे. पण मग आम्ही विचार केला की चला निघावं, म्हणजे मग उद्या उशिरा जरी उठलं तर घरच्या घरी कामं होऊ शकतात आणि बाहेरची पण ग्रोसरी वगैरे जी आहे ती आणली जाईल आठवड्याभराची. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आताच घरी पोचले आणि आता वाजले तुम्ही बघत असाल की अराउंड 3 वाजता आहे. 3 वाजून 7-8 मिनटं कमी आहे. तर आताच पोचले जस्ट, अजून जॅकेट पण नाही काढलेलं आहे. तर अशा प्रकारे आमचं छान गेट टुगेदर झालं. खूप छान एन्जॉय केला, पार्टी केली, गप्पा केल्या, गोष्टी केल्या आणि गेम्स खेळले, खूप मजा केली. आणि आता मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबते. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटते. तोपर्यंत बाय.